नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण आपल्या क्लासच्या सरावाला सुरुवात करणार आहोत. यानंतर आपण महिनाभर नियमित भेटणार आहोत. तर आपला दिनक्रम असा राहील की सुरुवातीचे 15 मिनिट आपण प्राणायाम शिकणार आहोत. त्यानंतर 15 मिनिटे वॉर्मअप्स आणि नंतर आसनं करणार आहोत. वास्तविक प्राणायाम हे शेवटी असतात, परंतु आपण तो क्रम काही काळाकरता बदलून सुरुवातीला घेणार आहोत. ठीक आहे, चला सुरुवात आपण ध्यानापासून करू. त्यानंतर जसजशा गोष्टी आपल्या लक्षात येतील तुम्ही समजून घ्याल, त्याप्रमाणे आपला क्रम वाढत जाईल. ठीक आहे, चला कुठल्याही ध्यानात्मक आसनात बसायचे. पद्मासन, सुखासन, वज्रासन. मी आता पद्मासन गाठलंय. उजवी मांडी, डावी मांडी दोन्ही चवडे मांडीवरती घेऊन घेतलेले आहेत. पाठीतून सरळ बसलोय. दोन्ही हाताने गुडघे होल्ड, डोळे बंद, मन शांत, संथ श्वसन. आता तुम्ही सुद्धा पद्मासन घातल्यानंतर डोळे बंद केलेले आहेत. मन शांत, संथ श्वसन. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. आपण 3 वेळा ओंकार घेणार आहोत. श्वास घ्यायचा आहे, ओम म्हणत श्वास सोडायचा आहे. पहिला ओंकार संपला की पुन्हा दीर्घ श्वास घ्या, परत ओम म्हणत श्वास सोडा. ठीक आहे, 3 वेळा करायचे आहे. चला दीर्घ श्वास घ्या. रिलॅक्स, डोळे उघडायचे. पुढची क्रिया आपण अनुलोम विलोम घेणार आहोत. अनुलोम विलोम ही श्वसन क्रियेशी संबंधित क्रिया आहे, ज्यामध्ये कफ विकार आणि इतर श्वसन मार्ग शुद्धीच्या क्रिया एकत्रितपणे केल्या जातात. सोपी क्रिया आहे. डावी नाकपुडी बंद करायची, उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डावीने सोडून द्यायचा. वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो, पण आता हिवाळा असल्यामुळे आपण फक्त सूर्यनाडीने करू. ठीक आहे, म्हणजे उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, डावीने सोडून द्यायचा. डावी बंद, उजवीने श्वास घ्या. आपण आता ही 7 वेळा ही क्रिया केली. वास्तविक किमान 11 वेळा करावी, आणि ज्यांना विकार असतो त्यांनी 11-11ची 3 आवर्तनं किंवा 12-12ची 3 आवर्तनं घ्यावीत. ठीक आहे, पुढची क्रिया आपण पाहणार आहोत. कर्णभ्रमरी क्रिया एकदा समजून घ्या. दोन्ही हातांनी अंगठ्यांनी कानात बोटं टाकून अंगठे टाकल्यानंतर उरलेली बोटं डोळ्यांवर ठेवायची. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. घेतलेला श्वास ओठ बंद, नाकाने ओम किंवा म म्हणत सोडायचं. ठीक आहे, मी एकदा करून दाखवतो, मग करू. 3 वेळा आपल्याला ही क्रिया करायची. आलंय लक्षात? आता आपण सोबत करू 3 वेळा. ठीक आहे, अंगठे कानामध्ये, उरलेली बोटं अलगद डोळ्यांवर,
दीर्घ श्वास घ्या. घेतलेला श्वास नाकाने ओम किंवा म म्हणत सोडायचा आहे. रिलॅक्स. आपण 3 वेळा कर्णभ्रमरी बघितली. फायदे वेगवेगळे आहेत. आपण फायदे काही विस्तृतपणे ह्याच्यात सांगणार नाहीये. सराव घेऊ. फायद्यांसाठी मी तुम्हाला वेगळ्या गोष्टी सांगेल नंतर PDF मध्ये वगैरे ते देता येतील. ठीक आहे. पुढची क्रिया आपल्याला 3 वेळा रेचक करायचं आहे आणि कुंभक करायचं आहे. रेचक म्हणजे श्वास घेणे, सोडून देणे. श्वास बाहेर गेला की नाक बंद, मान खाली. त्याच पद्धतीने कुंभकामध्ये श्वास घेऊन नाक बंद करायचे. ठीक आहे. 3 वेळा करू. दीर्घ श्वास घ्या. सोडून द्या. श्वास बाहेर, डोळे बंद, मन शांत, नाक बंद. जेवढा वेळ आपल्याला नाक बंद करून थांबता येईल तेवढा वेळ थांबायचे. असं वाटलं श्वास संपला की पुन्हा नवा श्वास घ्या. सोडून द्या. नाक बंद. मी आता तुम्हाला सांगण्यासाठी कमी कालावधी ठेवला. पुन्हा एक तिसऱ्यांदा करू. श्वास घ्या. जाऊ द्या श्वास बाहेर. करा नाक बंद. घ्या मान खाली. डोळे बंद. मन शांत. आपलं लक्ष श्वासावर केंद्रित करायचंय. कान फक्त माझ्या आवाजाकडे. श्वास संपला. मान सरळ. नवा श्वास घ्या. आता 3 वेळा कुंभक किंवा पूरक करू. श्वास घ्या. पुन्हा नाक बंद. मान खाली. मान खाली घेतली म्हणजे जालंधर बंद लावला. त्या स्थितीत थांबायचे. मला बोलण्यासाठी वरती मान करावे लागते. रिलॅक्स. पुन्हा नवीन श्वास. श्वास घ्या. लगेच नाक बंद. रिलॅक्स. चला 2 वेळाच केलाय. पुढची क्रिया आपण बंद लावणार आहोत. 3 वेळा बंद लावायचे. दोन्ही हात गुडघ्यावरती. आपला भार गुडघ्यावर टाकायचा आहे. पोट सैल सोडायचंय. दीर्घ श्वास घ्या. सोडून द्या. श्वास बाहेर. पोटात. 1 2 3 4 5. रिलॅक्स. पुन्हा नवीन श्वास घ्या. दीर्घ श्वास. जाऊ द्या श्वास बाहेर. पोटात. 1 2 3 4 5. रिलॅक्स. आणखी एकदा. पुन्हा श्वास घ्या. श्वास बाहेर. पोटात. 1 2 3 4 5. रिलॅक्स. मुलांनी या क्रिया करायच्या नाहीत. पण जी मुलं लठ्ठ असतील त्यांनी केली तर हरकत नाही. ठीक आहे. किमान 8 वर्षाच्या पुढील मुलांनीच कराव्यात. जे सडपातळ असतील त्या मुलांनी या क्रिया करायच्या नाहीत. आणि ज्यांचा पोटाचा विकार किंवा नुकतंच ऑपरेशन झाले, सीझर झाले, त्यांनी सुद्धा या क्रिया करायच्या नाही. ठीक आहे. चला आता पुढची क्रिया जी पोटाच्या विकारांसाठी उत्तम आहे ती आपण पाहणार आहोत. अग्निसार क्रिया. दोन्ही हात गुडघ्यावरती. श्वास घ्या. सोडून द्या. पोट भरभर आत बाहेर. काय केले लक्षात आले? दोन्ही हात गुडघ्यावरती. श्वास घेतलाय. घेतलेला श्वास मी सोडून दिलाय. पोटात. श्वास बाहेर. पोट भरभर भरभर आत बाहेर. वरती संथ श्वसन सुरूच ठेवायचं. एक श्वास बाहेर गेला की साधारण 10 ते 12 वेळा पोट आत बाहेर होतं. ठीक आहे. सरावाने नंतर तो आपोआप वाढतो. पुन्हा श्वास घ्या. सोडून द्या. पोट आत बाहेर. रिलॅक्स. आपण 4 क्रिया बघितल्या.
यानंतर आपण पुढची क्रिया पाहणार आहोत. पाठीतून सरळ बसायचे, दोन्ही हातांनी गुडघे होल्ड करायचे. कपालभाती आपल्याला समजून घ्यायची नीट. कपालभाती ही सर्वोत्तम क्रिया मानली जाते श्वसन विकारांसाठी आणि इतर सगळ्या फायद्यांसाठी, पोटाच्यासाठी सुद्धा. यामध्ये पाठीतून कुठल्याही सुखासनात, पद्मासनात, वज्रासनात बसून दोन्ही हातांनी गुडघे होल्ड करा, डोळे बंद करा, मन शांत. एकदा एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या. पोटात श्वास बाहेर. मी पुन्हा क्रिया सांगतो. पोटाला झटका देत पोट आत लोटायचे, श्वास बाहेर. ज्यांना माहिती आहे, ज्यांना कल्पना आहे त्यांनी सुरू केली तरी काय हरकत नाही. पोटात श्वास बाहेर, पोटात श्वास बाहेर. असेच सलग सुरुवातीला काही स्लो स्ट्रोक घ्यायचे. साधारणपणे जर तुम्ही अगदी सुरुवात नवी करणार असाल तर 30 स्ट्रोक घ्या आणि थांबून घ्या. उद्या साधारण 35 घेऊ, थांबून घेऊ. जर कुठला त्रास झाला नाही तर आपण हळूहळू ही संख्या वाढवू. 8 दिवस किमान 35 ते 40 स्ट्रोक चालतील. ठीक आहे, चला डोळे बंद, सुरूच ठेवा क्रिया. पोटात श्वास बाहेर, रिलॅक्स. तुमच्या क्रिया लक्षात आल्या? चला आता आपण वॉर्मअप्सपासून सुरुवात करू. बैठक स्थिती तशीच, कारण आज आपण बैठक आणि पाठीवरची आसनं पाहणार आहोत. प्राणायाम आपण बसूनच करणार, पाठीवरची आसनं म्हटल्यानंतर आपण पाठीवर येऊन करणार. ठीक आहे, चला. मान खाली, मानेपासून सुरुवात करू. मागे, पुन्हा खाली, मागे, खाली, मागे. रिलॅक्स. हळूहळू डावीकडे, समोर उजवीकडे, पुन्हा समोर डावीकडे. रिलॅक्स. दोन्ही हात समोर घ्यायचे, बोटं 5 वेळा घट्ट बंद करायचे. 1 2 3 4 5. अंगठा आतमध्ये फिस्ट राऊंड करू. 10 वेळा एका बाजूने मूठ वळवायची, दुसऱ्या वेळा 10 वेळा. रिलॅक्स. नेक्स्ट, हात जवळ दूर, जवळ दूर. मांडी थोडी सैलसर घालून घ्या. जर सुरुवातीला एवढा बसण्याचा सराव नसेल तर पायांची हालचाल करून घ्यायची. रिलॅक्स. दोन्ही हात समोर, हात उलटे. 1 2. हाताच्या ज्या स्नायूंना ताण मिळतो तिथं लक्ष द्यायचं. 3 4 5. रिलॅक्स. हात वर, पुन्हा हात उलटे. 1 2 3 4 5. उजवीकडे 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूला 1 2 3 4. रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या. शोल्डर राऊंड करू 10 वेळा. 1 2 3 4. मनातल्या मनात काउंट करायचं. 10 झाले की उलट दिशेने 1 2 3. जे ज्येष्ठ असतील त्यांनी थोडं स्लोली केलं तरी चालेल, मुलांनी पण स्लोली करायला काही हरकत नाही. योगामधल्या कुठल्याही कृती वेगात केल्या जात नाहीत, त्या सगळ्या समतान कृती असतात. त्यामुळे एक सारखा ताण मिळतो, शरीरात कुठेही इजा होत नाही. पुढची कृती हाफ राऊंड करायचं आहे. दोन्ही हात बाजूला, अर्धे समोर, कोपरातून राऊंड करू. 1 2 3 4 5. 10 वेळा राऊंड झाला की उलट दिशेने 10 वेळा.
फुल स्विंग करू. राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट. बरगड्यांना छान ताण मिळेपर्यंत बरगड्या मागे वळू द्यायच्या. रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही पाय आपल्याला समोर घ्यायचे. पायाची बोट समोरच्या बाजूने खाली. 1 2 3 4 5. बोट आपल्याकडे खेचायची. 1 2 3 4 5. पुन्हा खाली, पुन्हा आपल्याकडे, खाली आपल्याकडे, राऊंड करू, उलट दिशेने राऊंड. रिलॅक्स. दोन्ही पाय जवळ घ्या, बटरफ्लाय करू. दोन्ही हातांनी गुडघे होल्ड, शरीर पाठीतून सरळ. दोन्ही हातांनी पायाची बोटं धरायची. 1 2 3 4. गुडघे वरपर्यंत आणायचे. ज्यांना कल्पना आहे त्यांनी सुरूच ठेवायचं. वरपर्यंत आणायचे, खाली न्यायचे. गुडघ्यांचा स्पर्श दांडांना होईल. साधारण 12 ते 15 वेळा किमान ही क्रिया करायची. कमरेतल्या स्नायूंसाठी उपयुक्त क्रिया आहे. मागील खुब्यातले स्नायू आणि कमरेमध्ये ज्यांच्या स्टिफ आलं, कडकपणा आलेला असतो, स्टिफनेस, तो कमी होतो. रिलॅक्स. दोन्ही पाय जवळच घेऊ. शरीर कमरेतनं सरळ. दोन्ही हातांनी गुडघे खाली प्रेस करा. 1 2 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही हात समोर घ्यायचेत. मांडीच्या स्नायूंना आपल्याला ताण निर्माण करायचा आहे. दोन्ही हात समोर. श्वास घ्या, श्वास सोडत जाऊ द्या. डोकं जमिनीला जाऊ द्या. पुढे, खाली खाली खाली, डोकं खालीच. संथ श्वसन. 1 2 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. रिलॅक्स. चला पाठीवरती येऊ. पाठीवरची आसनं करू. दोन्ही हात डोक्याखाली. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. दोन्ही गुडघे उजव्या बाजूला कटी संचलन करायचं आपल्याला. श्वास घ्या, श्वास सोडत जाऊ द्या. गुडघे उजव्या बाजूला. 1 2 3 4. संथ श्वसन. पुन्हा श्वास घ्या, जाऊ द्या. दोन्ही गुडघे विरुद्ध बाजूला. 1 2 3 4 5. रिलॅक्स. डावाच पाय फक्त गुडघ्यात दुमडून जवळ. डावा पाय 45 अंशाच्या कोनात सरळ. 1 2 3 4. रिलॅक्स. दुसरा पाय जवळ. उजवा पाय. उजवा पाय 45 अंशाच्या कोनातून सरळ. 1 2 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. दोन्ही पाय गुडघ्यातून पोटावर. पाय गुडघ्यातून फक्त खालीवर करायचे 10 काउंट पर्यंत, 10 अंकांपर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8 9. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. पाय सरळ. सायकलिंग करायची आपल्याला. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून पोटावर. दीर्घ श्वास घेत सुरू करू. 1 10 काउंट पर्यंत सायकलिंग. 2 3 4. यातली प्रत्येक कृती आपल्या वेगवेगळ्या स्नायूंसाठी फायदेशीर आहे. 6
7, 8, 9. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही हात डोक्याखालीच. डावा पाय बाहेर घ्यायचा आहे, गुडघ्यात दुमडून. डावा पाय 45 अंशाच्या कोनात. त्याच पायाने वर्तुळ काढू. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. दुसरा पाय जवळ, दुसऱ्या पायाने 5 वेळा वर्तुळ. 1, मोठं वर्तुळ घ्यायचं आहे. 2, 3. ज्यांचा पाय दुखत असेल, खुब्यात ऑपरेशन असेल, त्यांनी राऊंड करायचं नाही. 4, 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. दोन्ही गुडघे आतल्या बाजूला घ्यायचेत, पाय बाहेरच्या बाजूला. गुडघे आपण आतल्या बाजूला ठेवलेत, पाय बाहेरच्या बाजूला. 1, 2. पाय आपल्याला जमिनीकडे खेचायचा. आता मी फक्त डावा पाय जमिनीकडे खेचतोय, म्हणजे माझ्या डाव्या पायाच्या मांडीच्या वरच्या स्नायूंना ताण मिळेल. 1, 2, 3, 4. दुसरा पाय. पुन्हा श्वास घ्या, जाऊ द्या विरुद्ध बाजूला. 1, 2, 3, 4. रिलॅक्स. नेक्स्ट कृती. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून पोटावर घ्यायचे. पोटासाठी कृती आहे. पाय आपल्याला जमिनीला समांतर सरळ करायचे, जवळ घ्यायचे. पाय सरळ, जवळ. ठीक आहे. श्वास घ्या. 1, जवळ. 2, जवळ. 3. श्वास घेत जाऊ द्या पाय पुढे. श्वास सोडत जवळ. 10 वेळा करणार होता. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळच. मान थोडीशी वर. दोन्ही हातांनी मांड्यांना सपोर्ट द्यायचा आहे. दोन्ही पाय 1 बाय 1 खालीवर करू. ठीक आहे. 1, 2. खुब्यातल्या आणि मांडीच्या स्नायूंसाठी. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही हात डोक्याखाली. दोन्ही पाय सरळ. क्रॉसमध्ये ट्विस्टिंग करायचं आपल्याला. डावा पाय गुडघ्यात दुमडून जवळ घ्यायचा आहे. उजव्या हाताचा कोपर त्याला लावायचा. श्वास घ्या. 1. लक्षात आलं नाही तर बघून घ्यायचं. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. रिलॅक्स. आपण 15 वेळा केलं म्हणजे 15 किंवा 16 झालं, 8 वेळा झाला आपला. ठीक आहे. एक एक पाय धरला तर. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. चला उठून उभे राहू. ठीक आहे. याच कृतीमध्ये आपण आपल्याला शवासन घ्यायचे. सूर्यनमस्कार आपण पुढच्या कृतीमध्ये समजून घेऊ. पुढच्या तासात सुरुवातीपासूनच लगेच सूर्यनमस्कार नको, म्हणून आपण पुढच्या याच्यात समजू. शवासन घेऊ, मग पाठीवरील आसनांना सुरुवात करू. दोन्ही पायात अंतर. दोन्ही हात कमरेजवळ.
साधारण 2 ते 3 मिनिटाचा आपण सुरुवातीला शवासन घेऊ. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. मान उजवीकडे किंवा डावीकडे सैल सोडायची. श्वास घ्या, जाऊ द्या मान उजवीकडे किंवा डावीकडे. मन शांत, संथ श्वसन. अगदी संथ श्वास घ्यायचा आहे. कुठलीही हालचाल नाही, काहीच नाही. मला बोलायचं असल्यावर मी फक्त मान सरळ करतोय. तुमचे आता डोळे बंद राहतील. तुमचं लक्ष पायाच्या बोटांकडे. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. पायाची बोटं रिलॅक्स करा, शिथिल करा. जो आपण श्वास घेतलाय तो अगदी सहज, हलका, नकळत घ्यायचा आहे. पुन्हा हळुवारपणे श्वास भरून घ्या. श्वास सोडत दोन्ही गुडघे, अँकल सैल सोडा, शिथिल करा, रिलॅक्स करा. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडत कमरेपासून दोन्ही पाय सैल. शरीराच्या कुठल्याही भागाची हालचाल नाही. मन शांत, संथ श्वसन. पुन्हा आपलं लक्ष पाठीच्या स्नायूंकडे. संपूर्ण पाठ रिलॅक्स, शिथिल. पोटाचे स्नायू सैल सोडायचे. दोन्ही हात, खांदे, वरगड्या सैल सोडा. शरीरामध्ये धावणाऱ्या ऊर्जेला शांत करायचे. मन शांत, संथ श्वसन. कुठलीही हालचाल नाही. मनामधले विचार कमी. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. पुन्हा आपलं लक्ष मानेच्या स्नायूंकडे, डोळ्याकडे. डोळे, मानेचे स्नायू, चेहरा, भोवया रिलॅक्स. डोक्यापासून पायापर्यंत सगळे स्नायू रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. दोन्ही पाय जवळ घ्या. आपल्याला शवासन सोडायचे. आपण पाय जवळ घेतलेत. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. डोळे उघडायचेत. चला, एकपाद पवन आसनांना सुरुवात करू. एकपाद पवन मुक्तासनापासून. उजवा पाय गुडघ्यात दुमडून पोटावर घ्यायचा आहे. दोन्ही हातांनी पायाला घट्ट मिठी मारायची. मांडीचा भाग पोटावर प्रेस होईल इतपत छान श्वास सोडून द्या. पुन्हा श्वास घ्या. श्वास सोडत जाऊ द्या डोकंवर. 1 2 3 4. रिलॅक्स. दुसरा पाय जवळ. पाय गुडघ्यात दुमडून जवळ. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडत जाऊ द्या वर. 1 2 3 4. रिलॅक्स.
सेतुबंधासन करू. आधी आपण शरीर दुमडून घेतलं होतं, आता ओपन करू. ठीक आहे. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ, दोन्ही हात कमरेजवळ. श्वास घेत शरीरवर, दोन्ही हातांनी कमरेला आधार द्यायचा आहे. 1 2 3 4 5. रिलॅक्स. सॉरी. द्विपाद पवन मुक्तासन करू. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ, दोन्ही पाय पोटावरती, दोन्ही हातांनी पायाला घट्ट मिठी मारायची. पुन्हा श्वास घ्या. जाऊ द्या. श्वास सोडत डोकं वर. 1 2 3. आता मला बोलायचं म्हणून मी डोकं वर घेतलं नाही, वास्तविक न बोलता दाखवतो. रिलॅक्स. पवन मुक्तासनाचे सुद्धा खूप फायदे आहेत, एक पाद आणि द्विपादचे. पोटाच्या सगळ्यात विकारांवरती, वात, गॅस ह्या गोष्टींवर सुद्धा खूप फायदेशीर आहे. आपण वेळेअभावी फायदे सांगू शकणार नाहीत, पण सगळे फायदे खूप आहे. प्रत्येक आसनाचे, प्रत्येक कृतीचे वेगवेगळे आहेत. आणि सोप्यात गोष्ट अशी की ज्या गोष्टीवरती, ज्या स्नायूवरती ताण येतोय तिथले स्नायू क्रियाशील होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते. पुढचा, दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. कंधारासन करायचं आपल्याला. ज्यांचा पाठीचा त्रास असेल त्यांनी, किंवा ज्यांना हाय बीपी असेल त्यांनी हे आसन करायचं नाही. ठीक आहे. पाठ जर नुकतीच दुखत असेल तर करायचं नाही, ती बरी असेल तर ठीक आहे. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. श्वास घेत कमरेतून शरीरवर, दोन्ही हातांनी खालून टाचा पकडण्याचा प्रयत्न करायचा. 1 2 3 4. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. शरीर सैल सोडा, मन शांत. आता आपण शरीर ओपन केलं होतं, आता पुन्हा आपण पोटासाठी उत्तान पादासनाची क्रिया करू. दोन्ही हात डोक्याखाली, दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. श्वास घ्या. दोन्ही पाय 90 अंशाच्या कोनात सरळ. 1 2 3 4 5. ज्यांना शक्य असेल त्यांनी, नसेल तर पाय दुमडून खाली घ्या. तेच पाय आपल्याला 45 अंशाच्या कोनात ठेवायचे. ते विपरीत करणीमध्ये पोटाच्या स्नायूंवर लक्ष द्यायचे. 1 2 3 4. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. मन शांत, संथ श्वसन. कटी वक्रासन करायचं आपल्याला. आधी अर्ध कटी वक्रासन करू. डावा पाय गुडघ्यात दुमडून जवळ घ्या. श्वास घ्या. कटी म्हणजे कंबर, वक्र म्हणजे वळविणे. ठीक आहे. श्वास घ्यायचा आहे. डावा गुडघा कंबर वळून उजव्या बाजूला जमिनीवरती टेकवायचा. विरुद्ध बाजूने करताना तुम्हाला दिसेल कॅमेऱ्यात. 1 2 3 4. रिलॅक्स. दुसरी क्रिया, उजवा पाय गुडघ्यात दुमडून मी जवळ घेतलाय. आता श्वास घेतोय. श्वास सोडत कंबर वळवून या बाजूने मी पाय जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न केलाय. 1. आता माझं लक्ष वळलेल्या कमरेकडे. प्रत्येकाने लक्ष कमरेकडे द्यायचे. डोळे बंद, मन शांत. 1 2 3 4. रिलॅक्स. अर्धकटी वक्रासन बघितलं आपण. पुढची क्रिया पूर्ण कटी वक्रासन. उजवा पाय गुडघ्यात दुमडून जवळ घ्या. श्वास घेत पाय 90 अंशाच्या कोनात. पुन्हा श्वास घ्या. जाऊ द्या. श्वास सोडत विरुद्ध बाजूला जमिनीवरती. बघा कमरेला पीळ मिळतोय. 1 2 3 4. रिलॅक्स. दुसरा पाय
गुडघ्यात दुमडून जवळ. दुसरा पाय 90 अंशाच्या कोनात. पुन्हा छान श्वास घ्या. जाऊ द्या विरुद्ध बाजूला जमिनीवर कंबर वळून पाय. एक पाय सरळ. आता मला थोडी अडचण येते म्हणून 2 3 4 5. रिलॅक्स. पुढचं आसन करायचं आपल्याला परिवर्तनासन. ज्यांना कमरेत काही त्रास असेल त्यांनी थोडं काळजीपूर्वक करा. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून. कुठली घाई करायची नाही. जवळ घेतलेत पाय. श्वास घेत दोन्ही पाय 90 अंशाच्या कोनात. पुन्हा श्वास घ्या. जाऊ द्या श्वास सोडत विरुद्ध बाजूला. 1 2 3 4. रिलॅक्स. पाय दुमडून जवळ. पुढे एक दीर्घ श्वास सोडून द्या. एक दीर्घ श्वास घ्या. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. दोन्ही पाय 90 अंशाच्या कोनात. हळूहळू जाऊ द्या विरुद्ध बाजूला. 1. मला इथं स्टेजवर अडचण येते म्हणून मी थोडा पाय दुमडून घेतला. वास्तविक पाय पूर्ण सरळ ठेवायचा आहे. 1 2 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. नौकासन करायचं आपल्याला. दोन्ही हात डोक्याच्या वर नमस्काराच्या स्थितीत. श्वास घेत दोन्ही बाजू वर. श्वास घ्या दोन्ही बाजू वर. 1 2 3 4 5. मी सुरुवातीला थोडस पूर्ण क्षमतेने आसन तुम्हाला करून दाखवत नाही. आपण 8 दिवसांनी त्यातल्या सुधारित प्रकारानुसार व्यवस्थित आसन करणार आहोत. ठीक आहे. सुरुवातीला जसं जमेल तसं करायचं. फार ताण निर्माण करून घ्यायचा नाही. पुढचं आसन. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. दोन्ही हात कमरेजवळ. श्वास घ्या. द्रोणासन करायचं आपल्याला. श्वास घेत दोन्ही पाय 45 अंशाच्या कोनातून 90 अंशाच्या कोनात. हळूहळू पाय खाली, शरीर वर. दोन्ही हात गुडघ्याच्या बाजूला. 1 2 3 4. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. सोडून द्या. संथ श्वसन. अर्ध्या मिनिट विश्रांती घेऊ. चला, आज आपण एवढ्याच कृती पाहणार आहोत. उजव्या कुशीवर वळत उठून बसू. आज आपण सुरुवातीपासून लक्षात घेऊ. आपण 15 मिनिट प्राणायामामध्ये श्वसन क्रिया बघितल्या. त्यानंतर वॉर्मअप्समध्ये पाठीचे, कमरेचे आणि हात, खांदे, मानेचे दोन्ही सगळे स्नायू मोकळे केले. त्यानंतर आपण शवासन घेऊन पाठीवरची आसनं केलीत. ठीक आहे. चला, आज एवढ्या याच्यावर थांबणार आहोत. ध्यान करू. 1 2 ते 3 मिनिट प्रत्येकाने मन शांत करून स्थिर बसायचे. त्यानंतर छोटीशी प्रार्थना घेऊ आणि थांबू. कुठल्याही ध्यानात्मक आसनात, वज्रासन, पद्मासन किंवा मांडी घालून बसायचे. सुखासनात डोळे बंद, मन शांत, संथ श्वसन.
मनामध्ये कुठलेही विचार नाही, मन शांत, चेहरा प्रसन्न, संथ श्वसन. आपलं लक्ष श्वासावर केंद्रित करायचे. अगदी संथ गतीने श्वास येतोय जातोय, त्याच्यावर लक्ष केंद्रित. एक छोटीशी प्रार्थना घेऊ. दुर्गे स्मृता हरिषभीतम् अशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि. दारिद्र्यदुःखहारिणी का त्वदन्य सर्वोपकारकरणाय सदार्धचित्ता. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शांति शांति शांति.